सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवशंकराच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी जमली होती। शहरातील लालपेठ परिसरात फार पुरातन असे विशाल शिवलिंग आहे। यावेळी या ठिकाणी देखील भाविकांनी शिवलिंगावर बेलफूल अर्पण करून दर्शन घेतले। श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्ये केली जातात। याशिवाय शिवाची आराधना केली जाते। यावेळी भजन गाऊन महिला वर्ग शिवशंकराच्या आराधनेत तल्लीन झाले होते। बघूया या भजनाची एक झलक। चंदा सजाए मेरे सत्यम शिवम, मुकुटा पहने मेरे नारायणम। हरि ओम सत्यम शिवम, हरि ओम नारायणम। हरि ओम सत्यम शिवम, हरि ओम नारायणम। डमरू बजाए मेरे सत्यम शिवम, मुरली बजाए मेरे नारायणम। दरम्यान यावेळी महिला शक्तीने लाईव्ह चंद्रपूरशी संवाद साधून श्रावण महिन्याचे महत्त्व सांगितले। आता 2 वर्ष झाले आहे। मी इथे किराण्यात राहते, इथे घर नाही माझं, घर माझ्या दुसऱ्या ठिकाणी आहे। तर आधी मी इथं शिवरात्रीला पाहिलं की खूप गर्दी होती। शिवरात्रीला मस्त पूजा पाठ आपला शिवाचं म्हणजे महाशिवरात्री पूजा होत होती, म्हणून तर दुसऱ्या दिवशी पाहिलं म्हणजे अशी काहीच गर्दी नाही राहते। मी मला शिवरात्रीला इतकी गर्दी राहते, नंतर काहून गर्दी राहत नाही, लोक काहून नाही येत। मग मी विचार केली, आमचे 2 ताई आहे दीदी आज इथे, या 2 ताईला विचारली, आ दीदी आ, या 2 ताईंना विचारलं, म्हणजे ताई इथं म्हणजे काही भजन नाही, आरती काहीच नाही होत, तर आपण भजन सुरू करू का? याने पटकन मला म्हणे हो म्हणे, यांची पण इच्छा होती। म्हणजे आम्ही वाटच पाहतो म्हणे कोणी तर भजन सुरू करणार, म्हणजे आम्हाला तेव्हा जमत नाही म्हणे। ठीक आहे मला मला तुम्ही साथ द्या, मी करते म्हणलं। मग या 2 ताईला पकडून मी सुरू केलं। मग सगळे म्हणजे लेडीज येत होते दिवा लावासाठी, मग त्याने पण आवड आली। मग सगळे बसायचे, सगळे हळूहळू सगळे भजन शिकले। आम्ही रोज संध्याकाळी ते भजन करतो 5 ते 6, मग रोज आरती व्हायला लागली मी इथे भजन कीर्तन। तेव्हापासून आता गर्दी वाढली, जसं लोकांचे माहीत होत आहे तसे लोकांची गर्दी वाढते आणि सगळ्यांची इच्छा पण पूर्ती होत आहे। अशा प्रकारे याचं महत्त्व वाढलं। मंदिर खूप पुराण आहे। आधी इथं इतकं कचरा खूप काळी असं म्हणजे इथं उभं राहणं होत नव्हतं, इतका नाला वाहत होता। तर एका जणाच्या स्वप्नात जाऊन देवानी दर्शन दिलंय भोलेनाथाने, आणि त्याने सांगितलं का मला स्वच्छ करा असं सांगितलं। तर त्याने हे पिंड स्वच्छ केली आणि आता थोडं सगळं व्यवस्थित होत चाललं। आता रोज बाया सायंकाळी भजन म्हणतात, सकाळी पूजा करतात, आणि श्रद्धाळू लोक इतके वाढले आहे काही बोलायचं काम नाही, खूपच। आणि किती जणाले असं दर्शन दिलं, आणि कोणाकोणाची ती पूर्ण झाली आहे। ते सगळ्यांना आशीर्वाद। आणि शिवरात्रीला इथं मोठा काला होते, सगळे लोक येतात, महाप्रसाद होतात, आणि सगळे लोक कावड घेतात, काही मंदिर फिरवतात आणले।